बातमी नाशिकमधून आहे। निदा खानचे TCSनं निलंबन केलेले आहे। 27 डिसेंबर 2021 साली ती नोकरीत रुजू झालेली होती। निलंबनाचं पत्र फक्त NDTV मराठीकडे आहे। NDTV मराठीच्या हाती लागलेलं आहे। निदा खानला 9 एप्रिल 2026 रोजी निलंबित करण्यात आलेलं आहे। एकीकडे नाशिकमधील TCS कंपनीमध्ये धर्मांतरणाचे जे आरोप होतात त्यामध्ये मोठी कारवाई केली जाते। दुसरीकडे आता TCS कंपनीनं निदा खानचं निलंबन केलंय। राहुल वाघ आपल्या सोबत आहेत। माहिती जाणून घ्यात राहुल, नेमकं निलंबन कधी करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात आपल्याकडे काय माहिती? आपण जर या ठिकाणी बघितलं तर एक्सक्लुझिव्ह पत्र NDTV मराठीच्या हाती लागलेलं आहे। TCS कंपनीकडून तिचं 9 एप्रिल 2026 रोजी निलंबन करण्यात आलेलं आहे। 21 डिसेंबर 2021 रोजी ती कंपनीमध्ये रुजू होती आणि ती कोणत्याही प्रकारचे HR या पदावर रुजू नव्हती, ती प्रोसेस असोसिएट म्हणून या पदावर रुजू होती। आत्ताच आपल्याला हे पत्र मिळालेलं आहे आणि या पत्रामध्ये आता हा खुलासा करण्यात आलेला आहे। तसंच तिचं 9 एप्रिल रोजी हे कंपनीच्या वतीने पुढील आदेश येईपर्यंत निलंबन हे ठेवण्यात आलेलं आहे। एकंदरीतच आपण जर बघितलं तर निदा खान या सर्व गोष्टींची मास्टरमाइंड सूत्रधारी समजली जात होती आणि आता कंपनीकडनं हे पत्र हे NDTV मराठीच्या हाती लागल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येतंय। त्यामुळे आपण जर बघितलं तर निदा खान अद्याप फरार आहे। ती पोलिसांना मिळून आलेली नाही। तिच्या शोधासाठी मुंबई, पुणे व भिवंडी या ठिकाणी पथक देखील रवाना करण्यात आलेली आहे, परंतु SITच्या ताब्यात अद्याप ती मिळून आलेली नाही। निश्चित राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर 27 डिसेंबर 2021 साली ती नोकरीत रुजू झालेली होती। त्यानंतर आता निदा खानला 9 एप्रिल 2026 रोजी निलंबित करण्यात आलंय। तर या कारवाई संदर्भातलं पत्र NDTV मराठीच्या हाती लागलेलं आहे। तिचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि निलंबनाचे आदेश नेमके कधी देण्यात आले तर 9 एप्रिल रोजी आणि याच कारवाईचं पत्र NDTV मराठीच्या हाती लागलंय।